वर्ग 11वी 12वी तसेच ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा कोर्स, इंजिनिअरिंग कोर्स आणि त्याचप्रमाणे इतर सर्व उच्च शिक्षण यासाठी महाराष्ट्र शासन महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रवर्गानुसार, त्यांच्या पालकांच्या उत्पन्नानुसार व त्यांचे जे शिक्षण आहे, जे ॲडमिशन आहे त्यानुसार महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे स्कॉलरशिप देते। तर महा-डी-बी-टी पोर्टलवरील स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहेत। तर महा-डी-बी-टी पोर्टलवर स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी काय काय प्रक्रिया आहे, काय काय कागदपत्र लागतात, त्याप्रमाणे तुमची जी जातीचा प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची आणि तुमच्या पालकाच्या उत्पन्नानुसार कोणती स्कीम निवडायची याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल क्रोमचा वापर करा। तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे महा-डी-बी-टी स्कॉलरशिप किंवा महा-डी-बी-टी स्टुडंट सर्च केलं तरी चालते। सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट येईल बघा, इथं महा-डी-बी-टी लॉग इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तर ही पहिली वेबसाईट आपल्याला घ्यायची आहे। आता जे विद्यार्थी महा-डी-बी-टी पोर्टलवर पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत त्यांना आधी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ज्यांनी याच्या आधी फॉर्म भरलेला आहे त्यांनी मागल्या वर्षीचाच लॉग इन ID पासवर्ड वापरून फॉर्म भरायचा आहे। तर आता नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम बघा इथं उजव्या साईडला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन असा ऑप्शन आहे, इथं क्लिक करून आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे। तर सर्वप्रथम इथं क्लिक करून घ्या। आता नवीन नोंदणी करताना सर्वप्रथम बघा आपल्याला इथं ॲप्लिकंट नेम टाकायचा आहे। तर इथं तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकून द्या। त्याच्यानंतर युजर नेम, तर इथं तुम्हाला एक युजर नेम सेट करायचा आहे। तर युजर नेम हा बघा 4 अक्षरपेक्षा जास्त असला पाहिजे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तो एक युजर नेम तुम्हाला सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक तुमच्या लॉग इनसाठी एक पासवर्ड ठेवायचा आहे। तर पासवर्ड बघा कमीत कमी 8 कॅरेक्टर असला पाहिजे, जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर्समध्ये। त्याच्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे कॅपिटल अक्षर, एक स्मॉल अक्षर, एखादा स्मॉल आणि नंबर असले पाहिजे। तर त्यानुसार तुमचा पासवर्ड इथं सेट करून घ्या। त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तुम्हाला तेच नवीन पासवर्ड टाकायचा आहे, दोन्ही जागी एकच पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जर ईमेल ID असेल तर तुम्हाला ईमेल ID टाकून OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे। ईमेल ID नसेल तर सोडून देऊ शकता। त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर सर्वांना कंपल्सरी आहे। तर इथं तुमचं जे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला वापरायचा आहे। तर इथं तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका। जर आधार कार्डला लिंक नंबर नसेल तर आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या, कारण की आपल्याला रजिस्ट्रेशन करता वेळेस आधार ऑथेंटिकेशन करावं लागते। आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल। आता मोबाईलवर आलेला OTP इथं आपल्याला टाकायचा आहे बघा, एंटर OTP फॉर मोबाईल नंबर, इथं आपल्याला तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर इथं क्लिक करायचं आहे। आता तुमचा OTP व्हेरीफाय होईल। या प्रकारे तुम्हाला एक असा ऑप्शन दाखवला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे म्हणून। आता तुम्हाला इथं ओके करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं समोर एक कॅप्चा दिलेला आहे, हे कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली रजिस्टर बटन आहे, या रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपली रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। आता तुम्हाला इथं ओके करायचं आहे। आता त्याच्यानंतर बघा इथं ॲप्लिकंट लॉग इन असा एक ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला क्लिक करून उजव्या साईडला इथं आपल्याला लॉग इन करायची आहे। तर आता बघा जे विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी लॉग इन बनवली आहे त्यांना जर युजर नेम आणि पासवर्ड माहीत नसेल तर इथं बघा 2 ऑप्शन दिलेला आहे, एक फॉरगेट युजर नेम, त्याच्यानंतर एक फॉरगेट पासवर्ड। तर इथून तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही फॉरगेट करून घेऊ शकता। तर जर युजर नेम माहीत नसेल तर इथं युजर नेम फॉरगेटवर क्लिक करायचं आहे। तर आता आपल्याला इथं युजर नेम फॉरगेट करण्यासाठी इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जे तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरता वेळेस टाकलं होतं। त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे गेल्या वर्षी तुम्ही टाकलं होतं तेच नंबर इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं आधारनुसार इथं जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर इथं बघा तुम्हाला एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं गेट युजर नेम इथं ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता गेट युजर नेमवर क्लिक केल्यानंतर आता तुमचं युजर नेम तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलं गेलेलं आहे। आता तुम्हाला ओके करायचं आहे। आता याचप्रमाणे तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल आणि तुम्हाला बदलायचा असेल तर इथं तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे। तर आता फॉरगेट पासवर्ड करण्यासाठी सर्वप्रथम इथं तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे। युजर नेम टाकल्यानंतर इथं समोर गेट OTP बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक नवीन पासवर्ड सेट करायचा आहे। तर त्या नवीन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये दोन्ही सेमच तुम्हाला पासवर्ड टाकायचे आहे, जे तुम्ही आता नवीन सेट करणार आहे। त्याच्यानंतर हा समोर दिलेला कॅप्चा इथं खाली बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेट पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड सुद्धा बदलून जाईल। त्याच्यानंतर आता तुम्हाला बॅक टू लॉग इनवर यायचं आहे। तर आता सर्वप्रथम इथं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घ्या आणि त्याच्या समोर दिलेला जे कॅप्चा आहे त्या बॉक्समध्ये टाकून घ्या। त्याच्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर आपला प्रोफाईल ओपन होईल। त्याच्यासमोर आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आता बघा लॉग इन केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन, हे ऑप्शन ज्याने नवीन नोंदणी करत आहेत त्यांच्यासाठीच हे ऑप्शन येईल। ज्यांची जुनी लॉग इन आहे त्यांचा आधार ऑथेंटिकेशन गेल्या वर्षी झालंच असेल तर ज्यांनी नवीन नोंदणी करत आहेत त्यांनाच हा ऑप्शन होईल।
तर इथं आपल्याला ऑथेंटिकेशनसाठी आधार नंबर वापरून आपला ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं आधी येस करायचं आहे. येस केल्यानंतर बघा इथं तुमचं एंटर द आधार नंबर, तर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं बघा एक OTPचा ऑप्शन आहे, तर इथं OTPच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक असा डायलॉग बॉक्स होईल, इथं आपल्याला आय ॲग्री करायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा एक सेंड OTP बटन आहे, इथं क्लिक करून OTP पाठवायचा आहे. तर तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर इथून OTP जाईल. आता तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा या प्रकारे तुमचा आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेला आहे. आता तुम्हाला ओके करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला आपली लॉगिन पुन्हा एकदा उघडायची आहे. आता लॉगिन उघडल्यानंतर आपल्याला इथं एक अकॅडमिक इयर विचारला जाईल, तर इथं आपल्याला चालू वर्ष इथे निवडायचं आहे. जर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये असेल, तुम्ही मागच्या वर्षीचा फॉर्म त्रुटीमधला अप्लाय करा असाल किंवा मागची डेट असेल आणि मागचा फॉर्म भरत असेल, तर मागच्या वर्षीचा अकॅडमिक इयर निवडून सबमिट करायचा आहे. आणि चालू वर्षासाठी आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे, तर तो ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर बघायचं एक नोटीस आलेली आहे, एकदा नोटीस वाचून घ्यायची आपल्याला, त्याच्यानंतर ओके करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आता आपली प्रोफाईल बनवायची आहे. तर इथं डाव्या साईडला जायचं आपल्याला, इथं क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होईल. तर इथं आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. तर असा जे डायलॉग बॉक्स आला, तर इथं आपल्याला काहीच करायचं नाही, खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं ओके करायचं आहे. तर आता बघा सर्वप्रथम प्रोफाईल भरताना आपल्याला आपली पर्सनल डिटेल इथं टाकायची आहे. तर सर्वप्रथम इथं आधार नंबर आपला शो होईल लास्टच्याकडे. त्याच्यानंतर आधारवरले नाव वगैरे इथं आपलं शो होईल. जर तुम्ही गेल्या वर्षीच्या नंतर आधार अपडेट केला असेल, नाव वगैरे बदल केला असेल, तर तुम्हाला इथं अपडेट प्रोफाईल ॲज पर आधारवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं OTP टाकून आधारची डिटेल अपडेट करून घ्यायची आहे. आधी आधार अपडेट केला असेल तर ही डिटेल इथं क्लिक करून अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला खालची माहिती भरायची आहे. तर आता खाली आल्यावर पुन्हा आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचं ऑटोमॅटिक शो होईल. त्याच्यानंतर आता इथं तुमची जन्मतारीख आधारनुसार ऑटोमॅटिक शो होईल, वय होईल. त्याच्यानंतर तुमचं जेंडर वगैरे आधारनुसार ऑटोमॅटिक येईल. तर आता त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट अपडेट TC, तर TCनुसार किंवा तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार इथं तुमचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या पॅरेंटचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तर तुमची वैवाहिक स्थिती मॅरिड आहात की अनमॅरिड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं रिलिजन दिलेलं आहे खाली, इथं तुमचा जे धर्म आहे ते धर्म निवडून घ्यायचा आहे तुम्हाला. तर आता तुमचा धर्म टाकल्यानंतर आता आपल्याला इथं कास्टची डिटेल टाकायची आपली. तर सर्वप्रथम इथं कास्ट कॅटेगरीच्या ऑप्शनमधून तुमची कास्टची कॅटेगरी योग्य निवडून घ्या. त्याच्यानंतर समोर कास्ट दिलेली आहे, तर तुमची जे जात आहे ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर त्याची स्पेलिंग दिलेली असते, तोच स्पेलिंग याच्यामधून तुम्हाला निवडायची आहे. तर अजून त्याच्यानंतर बघा समोर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर जे बारकोडचं ऑप्शन आहे तर ते नो करायचं आहे, ते बरोबर अजून अपडेट नाही. तर तुम्हाला नो ऑप्शन करून तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथं टाकायचा आहे. तर जे आउटवर्ड नंबर असते म्हणजे जावा क्रमांक, तो नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे, कास्ट सर्टिफिकेटवर दिलेला असते. त्याच्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून काढलेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ते कास्टवर दिलेला असते. त्याच्यानंतर ॲप्लिकंट नेम, तर तुमच्या कास्टवर जे तुमचं नाव दिलेलं आहे ते नाव इथं टाकायचं आहे तुम्हाला टाईप करून. त्याच्यानंतर इश्युइंग अथॉरिटी, तर तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडून तुमचं ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळालेलं आहे. जास्त करून SDOचा ऑप्शन असते, तर तुमच्या कास्टवर शिक्क्यामध्ये बघा दिलेलं असते. तर SDO असेल तर SDO किंवा नायब तहसीलदार किंवा तहसीलदार किंवा मॅजिस्ट्रेट, ते तुमचं योग्य ऑप्शन तुमच्या सर्टिफिकेट जे दिलेलं आहे ते तुम्हाला इथं चूज करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला इथून अपलोड करायची आहे. तर 15 ते 256 KB मध्ये, JPG किंवा PDF मध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्या. म्हणजे स्कॅन करून घ्या आणि या चूज बटनवर क्लिक करून ते तुम्ही अपलोड करून घ्या. तिथं क्लिक केल्यावर तुमची गॅलरी ओपन होईल. गॅलरी ओपन झाल्यावर ते जिथं सेव्ह केलेलं आहे तुम्ही तिथं जायचं आहे तुम्हाला आणि तिथून तुम्हाला ओपन करायचं आहे. याच्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड म्हणून झालेली म्हणून दाखवाल, तर इथं तुम्हाला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर समोर व्ह्यू डॉक्युमेंट आहे, तर व्ह्यू डॉक्युमेंट क्लिक करून तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे ते बरोबर क्लिअर आहे की नाही. जर क्लिअर नसेल तर पुन्हा एकदा वापस अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर इश्यू डेट, तर तुमची कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला तुम्हाला मिळाली हे खाली दिलेलं असते, तो तारीख इथं टाकून घ्या. कास्ट डिटेल टाकल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची डिटेल म्हणजे तुमची इन्कम डिटेल द्यायची आहे. तर तुमच्या इन्कम डिटेलवर तुमची किती इन्कम आहे ते दिलेले असते, तो आकडा इथं तुम्हाला टाकायचा आहे. किती हजार आहे, किती लाख आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट इथं यस करायचं आहे. त्याच्यानंतर बारकोडचा ऑप्शन तुम्हाला पुन्हा नो करायचा आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर म्हणजे त्या इन्कम सर्टिफिकेट जे जावा क्रमांक म्हणजेच आउटवर्ड जे नंबर दिलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इश्युइंग अथॉरिटीमध्ये तेच कोणी दिलेलं आहे, तहसीलदार आहे किंवा नायब तहसीलदार किंवा SDO, तर ते ऑप्शन तर तो ऑप्शन टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्या. जसं आपण कास्ट सर्टिफिकेटचं दाखवलं तसं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्या आणि व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर इथं इश्यू डेट, इथं इन्कम सर्टिफिकेट मिळालेली तारीख तुम्हाला टाकायची आहे. तर तारीख इथं निवडून घ्या कॅलेंडरमधून. त्याच्यानंतर आता डोमिसाईल डिटेल,
आता आदिवासचं डिटेल तुम्हाला द्यायचं आहे. तर इथं पहिला जे ऑप्शन आहे आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, इथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर डी हो डोमिसाइल सर्टिफिकेट, तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे का, इथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर बघा रिलेशनशिप, तर इथं तुमचं सेल्फ अपलोड करायचं असेल तर इथं सेल्फचा ऑप्शन घ्यायचा आहे. सरासरी तुमचं स्वतःचं टाका आणि इथं सेल्फ ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर, ते जावा क्रमांक आदिवासी प्रमाणपत्राचं तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकंट नेममध्ये नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं आहे, तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर इथं डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि याच्यासमोर डेट ऑफ इश्यूमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला आता डोमिसाइलची तारीख टाकायची आहे, जे तारखेला तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये तुमची पर्सनल एलिजिबल डिटेल टाकायची आहे. तुम्ही जर सॅलरीड असाल, तुम्हाला सॅलरी वगैरे असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. असेल तर तुम्ही कुठं जॉब करत असाल ते तुम्हाला डिटेल वगैरे टाकायची आहे, नसेल तर सरळ नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं डिसॅबिलिटी, तर इथं जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट आहे तर त्यांनी इथं येस घ्यायचं आहे, जे नाहीत त्याला नो करायचं आहे. आणि जे अपंग आहेत बघा, त्यांनी येस केल्यावर इथं तुम्हाला तुमचा प्रकार विचारला जाईल, परमनंट आहे की प्रोग्रेसिव्ह आहे. त्याच्यानंतर तुमचं अपंगाचा प्रकार इथं दिलेला आहे, हे सर्टिफिकेटवर सुद्धा दिले असते, ते बरोबर पाहून टाका. त्याच्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला इथं येस करायचं आहे. इथं तुम्हाला अपंगाच्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं टक्केवारी टाकायची आहे. इथं अथॉरिटी टाकायची आहे, इश्यूइंग अथॉरिटी म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे स्कॅन करून आणि इथं तारीख टाकायची आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला अपंगाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते तारीख टाकायची. आता ह्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल द्यायची आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं खातं बँकेला आधार लिंक आहे का, तिथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं बँकेचं अकाउंट तुम्हाला टाकायचं आहे, जे आधार लिंकला तुमचं खातं आहे ते अकाउंट नंबर इथं द्या. सेव्हिंगचं नॅशनलाइज बँकेचं द्यायचं आहे तुम्हाला खातं, तर इथं बँक अकाउंट नंबर टाका. त्याच्यानंतर इथं IFSC कोड टाका. IFSC कोड टाकल्यानंतर तुमचं ब्रँच डिटेल जे आहे ते ऑटोमॅटिक येईल. आता ही डिटेल एकदा पुन्हा चेक करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. आता तुमची पर्सनल डिटेल सेव्ह झालेली आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ॲड्रेस डिटेल टाकायची आहे. तर इथं वर तुमचा आधारवरला ॲड्रेस ऑटोमॅटिक येईल. त्याच्यामध्ये काही ऑप्शन, जर गावाचा वगैरे ऑप्शन नाही आला असेल तर तुम्हाला इथं टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली इज करस्पॉन्ड ॲड्रेस सेम ॲज परमनंट, तर तुमचा कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता सारखाच आहे का इथं विचारलेला आहे. जर ते सारखं असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यावर ऑटोमॅटिक इथं येऊन जाईल. जर वेगळं असेल तर इथं नो करून तुम्हाला ते टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर आता ॲड्रेस डिटेल टाकल्यानंतर आपल्याला आई वडिलाची डिटेल टाकायची आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला विचारलेलं आहे तुमचे वडील हयात आहे का, तर तुमचं योग्य ऑप्शन घ्यायचं आहे तुम्हाला. जर बघा कोणाचे जर वडील वारले असतील आणि त्यांनी जर आईचा उत्पन्न दाखला जोडला असेल तर त्याच्यासोबत वडिलाच्या मृत्यू प्रमाणपत्राची जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटसोबत एका PDF मध्ये जॉईन करायची आहे. आणि जे आपण इन्कम सर्टिफिकेट मागे प्रोफाईल डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे, म्हणजेच वडिलांचा डेथ सर्टिफिकेट त्या इन्कम सर्टिफिकेटला जोडून अपलोड करायचा आहे. जर वडील वारले असतील आणि आईचा उत्पन्न दाखला ज्यांनी जोडलेला आहे त्यांच्यासाठी आहे ते. आता मग त्याच्यानंतर तुमच्या आईवडिलाचं इथं बघा तुम्हाला नाव टाकायचं आहे, आईचं नाव. त्याच्यानंतर इथं वडिलाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. तर पहा इथं तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे वडील काय काम करतात, सर्व्हिसवर आहे, लेबर आहे, टीचर आहे, जे बी तुमचं शेतकरी आहे, तुमचा योग्य तुम्हाला इथं व्यवसाय टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलाला सॅलरी वगैरे आहे का, असेल तर येस करा, नाही तर नो करा. त्याचप्रमाणे इथे तुमची आई हयात आहे का, त्याच्यानंतर तुमचा योग्य ऑप्शन घ्यायचा तुम्हाला. त्याच्यानंतर मदर नेम इथं तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईचा व्यवसाय वगैरे हाऊसवाईफ आहे किंवा सर्व्हिसवर असेल किंवा मजुरी वगैरे करत असेल तर तुमचे ते योग्य ऑप्शन निवडायचं याच्यातून. त्याच्यानंतर इथं सॅलरी, आईला तुमच्या पगार वगैरे आहे का, तुमचं योग्य ऑप्शन इथं घ्यायचं आहे तुम्हाला. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर आता आपण करंट कोर्स डिटेल भरणार आहोत, म्हणजेच आपली चालू शैक्षणिक वर्षाची माहिती भरणार आहोत. तर याच्यामध्ये बघा आधी मी तुम्हाला जे 11वी 12वी आणि फर्स्ट इयरमध्ये आहे त्यांचं मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरवाले विद्यार्थ्यांचं दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. माहिती पूर्ण एकदम ॲक्युरेट मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही. तर यामध्ये सर्वप्रथम बघा जे 11वीमध्ये आहेत, 12वीमध्ये आहेत आणि फर्स्ट इयरमध्ये आहेत. आता तुमचा फर्स्ट इयर हा ग्रॅज्युएशनचा असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा असो किंवा इतर कोर्सचा असो, कोणत्याही कोर्सचा तुमचा फर्स्ट इयर असो. तर आता बघा आपल्याला इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्स टाकायचा आहे. म्हणजे आपला जे करंट कोर्स आहे, चालू अभ्यासक्रम आहे, जे आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, जसे 11वी 12वी किंवा फर्स्ट इयर. तर याच्यामध्ये तुमचं जे ॲडमिशन आहे त्याचं आपल्याला वर्ष निवडायचं आहे. तुम्ही ॲडमिशन ज्या तारखेला घेतलेलं आहे त्या तारखेला जे कोणतं वर्ष होतं ते वर्ष आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इन्स्टिट्यूट स्टेट, म्हणजे तुमचं जे कॉलेज आहे किंवा तुमची शाळा आहे किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते कोण्या राज्यामध्ये आहे. तर इथं जसं आपलं महाराष्ट्र आहे तर आपण इथं निवडून घेतलेलं आहे. तर इथं तुमचं राज्य निवडून घ्या तुमच्या कॉलेजचं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, तर इथं तुमचं जे कॉलेज किंवा तुमचं जे शाळा आहे
ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला इथं निवडायचं आहे. तर ते तुमचं बरोबर योग्य जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं आपल्या कॉलेजचा तालुका निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे क्वालिफिकेशन लेवल. तर इथं आपलं जे ॲडमिशन आहे, जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते कोणत्या लेवलचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तुमचा कोर्स सर्टिफिकेटमध्ये असेल तर सर्टिफिकेट घेऊ शकता. तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला असाल, तुमचा कोर्स डिप्लोमामध्ये मोडत असेल तर डिप्लोमाचा फर्स्ट इयर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ड्युअल डिग्रीचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि बघा, जे विद्यार्थी 11वीमध्ये आहेत त्यांना हा ऑप्शन घ्यायचा आहे FYJC 11th. जे विद्यार्थी 12वीमध्ये आहेत त्यांना HSC हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा कोर्स PhDमध्ये असेल तर ते तुम्हाला घ्यायचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेटमध्ये असेल तर ते घ्यायचं आहे. किंवा नुसतं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये असेल तर तुम्हाला हा दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तुमचा कोर्स त्याच्यामध्ये तर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर हा अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा कोर्स जर सैनिकी कोर्समध्ये डिग्रीमध्ये असेल तर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ITI वगैरे असेल त्याचं तर त्यांनी व्होकेशनलमध्ये ते घेऊ शकता. जसे तुमचे कोणताही व्होकेशनल कोर्स असेल तर तुम्ही व्होकेशनलचा ऑप्शन घेऊ शकता. ठीक आहे. तर इथं 11वीवाल्यांनी आणि 12वीवाल्यांनी ह्या दोनमधून ऑप्शन घ्यायचे आहे. तर तुमच्या जे कोर्स ते ज्याच्यामध्ये मोडते ते ऑप्शन तुम्ही आधी इथून सिलेक्ट करून घ्या. आता त्याच्यानंतर स्ट्रीम. तर तुम्ही तुमचं जे 11वी 12वी किंवा तुमचं डिग्री डिप्लोमा कोणत्या स्ट्रीममध्ये मोडते, जसं सायन्स आहे, आर्ट्स आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये मोडते. जर BEdमध्ये असेल तर ते एज्युकेशनमध्ये आहे किंवा कॉमर्समध्ये आहे. त्याच्यानंतर इथं आर्ट्समध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, जे LLB वगैरे आहे ते जे लॉमध्ये मोडतात. त्याच्यानंतर MCA वगैरे ज्यांचं आहे. त्याच्यानंतर तुमचा कोर्स नर्सिंगमध्ये असेल तर इथं नर्सिंगचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर फार्मसीचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मेडिकलचे विद्यार्थी असेल MBBS BMSसाठी तर त्यांच्यासाठी हेल्थ सायन्सचा ऑप्शन आहे. वरे हेल्थ सायन्स हा ऑप्शन निवडायचा आहे त्यांनी. त्याच्यानंतर जे BSW MSW मध्ये आहे त्यांना इथं सोशल वर्क असा ऑप्शन आहे. त्यांचं कोर्स याच्यामध्ये मोडते. आणि जे विद्यार्थी सायन्समध्ये आहे 11वी 12वीमध्ये त्यांनी इथं सायन्सचा ऑप्शन घ्यायचा आहे. तर तुमचा जे कोर्स आहे ते कोणत्या ब्रँचमध्ये मोडते ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. आता बघा, स्ट्रीम निवडल्यानंतर इथं कॉलेज नेम किंवा तुमचं स्कूल नेम. तर तुम्ही बघा, इथं जे जिल्हा आणि तालुका निवडल्या आणि जे तुम्ही इथं क्वालिफिकेशन लेवल आणि जे स्ट्रीम निवडली तर त्यानुसारच इथं कॉलेजचे नाव येतील. तुमचं जर इथं कॉलेजचं नाव शो होत नसेल तर तुम्ही स्ट्रीम आणि तुमचा तालुका जिल्हा वगैरे बरोबर चेक करून घ्या. तर इथं तुमचं कॉलेजचं नाव बरोबर योग्य जे तुमच्या बोनाफाईडवर किंवा ॲडमिशन पावतीवर असेल ते बरोबर इथून निवडून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा ऑप्शन भरायचा आहे कोर्स नेम. तर आता तुमचं ॲडमिशन कोणत्या कोर्समध्ये आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. जर 11वी 12वी असेल तिथं 11वी 12वी असं लिहून येईल. जर तुमचं इंजिनिअरिंगमध्ये असेल तर इथं इंजिनिअरचे तुमचे ब्रँच वगैरे येतील. त्याच्यानंतर मेडिकलचा फॉर्म भरत असेल तर त्याचे बी जसं BMS MBBS त्या कॉलेजमध्ये जे बी कोर्स अवेलेबल आहेत त्याची इथं लिस्ट येईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे बघा, कोर्स नेम सिलेक्ट केल्यावर इथं समोर एक ॲडेड आणि अनॲडेड म्हणजेच एक अनुदानित आणि एक विनाअनुदानित तुकडी अशी 2 ऑप्शन येतील. तर तुमच्या शाळेमध्ये तुमचं जे ॲडमिशन कोणत्या तुकडीमध्ये झालेलं आहे, जसं अनुदानमध्ये किंवा विनाअनुदानमध्ये, तर ते तुम्हाला योग्य ऑप्शन त्या 2 ऑप्शनमधून घ्यायचं आहे. जर हे ऑप्शन तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही शाळेतल्या क्लर्कला वगैरे किंवा तुमच्या HMला विचारू शकता किंवा तुमच्या ॲडमिशन पावतीवर सुद्धा लिहून असेल. तर हा ऑप्शन तुम्हाला बरोबर घ्यायचा आहे, अनुदानित आणि विनाअनुदानितचा. तर तुमचा योग्य कोर्स नेम इथं सिलेक्ट करून घ्या. आता करंट कोर्समध्ये बघा, आता सर्वप्रथम 11वी आणि 12वीवाले विद्यार्थी पहा त्यांच्यासाठी. तर ज्यांनी 11वी आणि 12वीचा फॉर्म भरायचा आहे तर इथं इयर ऑफ स्टडीमध्ये बघा, इथं तुम्हाला फर्स्ट इयर ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट इयर पर्सिंग म्हणजे तुमचं ॲडमिशन चालू असा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं ॲडमिशन डेट. तर इथं तुमचं 11वी किंवा 12वीचे जे तुम्ही ॲडमिशन कोणत्या तारखेला घेतलेला आहे तो तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. तर आता याच्यानंतर फीज पेड. तर तुम्ही किती फीज भरलेली आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर फीजबद्दल तुम्ही इथं शाळेमध्ये विचारू शकता. जर तुमची अनुदानित शाळा गव्हर्नमेंट शाळा वगैरे असेल तर तुम्हाला इथं 0 टाकायला लागेल. तुमच्याकडे जर कॉलेजने फी भरलेली पावती जरी असेल तर त्या पावतीची तुम्ही इथं अमाऊंट टाकू शकता आणि समोर ती पावती इथं तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे पावती वगैरे नसेल, गव्हर्नमेंट शाळा वगैरे असेल अनुदानित, तर इथे तुम्हाला फी 0 टाकायला लागेल. आणि याबद्दल तुम्हाला माहिती सुद्धा नसेल तर तुमच्या एकदा बाबूला शाळेमध्ये विचारून घ्या. त्याच्यानंतर ही फीस टाकल्यानंतर इथं बघा तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे. जर फीस टाकली तर फीसची पावती अपलोड करणं आवश्यक आहे. जर फीस नाही टाकली तर तुम्ही तुमची ॲडमिशन रिसिप्ट किंवा तुमचं बोनाफाईड किंवा अपलोड केलेली फीस पावती या 3 पैकी तुम्ही एक इथं अपलोड करू शकता. तर तिन्हीपैकी कोणते एक डॉक्युमेंट इथं तुम्ही अपलोड करून घ्या. इथं चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तर गॅलरी ओपन झाल्यावर तुमचं जे डॉक्युमेंट तुम्ही जिथं स्कॅन करून ठेवलेलं आहे तिथं ते ओपन करून घ्या. याच्यानंतर बघा तुमचं इज प्रोफेशनल म्हणजे तुमचा कोर्स व्यवसाय आहे की नाही इथं तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला इथं काय करायची गरज नाही. त्याच्यानंतर खालचा ऑप्शन आहे इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी. तुमचं ॲडमिशन जे आहे ते ओपनमधून तुम्ही केला की तुम्ही तुमच्या जातीच्या प्रवर्गातून घेतलेला आहे ते तुम्हाला ऑप्शन इथून घ्यायचं आहे. तर इथं गॅपचा ऑप्शन सध्या करंट कोर्स डिटेलमध्ये 0च येईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मोड ऑप्शन घ्यायचा आहे. तुमचं जे ॲडमिशन आहे ते रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे.
रेग्युलरवाल्यांनी बरोबर इथं रेग्युलरचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. आता बघा या प्रकारे 11वी-12वीची डिटेल अशी या प्रकारे सेव्ह झालेली आहे. आता याच्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आता त्यांच्यासाठी आता त्यांनी काय करायचं बघा. आता त्यांनी कोर्स नेम निवडल्यानंतर इथं त्यांना ॲडमिशन टाईपचा असा ऑप्शन येईल. हे आता ग्रॅज्युएशनवाले किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनवाले यांना येईल. तर याच्यामध्ये ॲडमिशन टाईप, तर तुमचं जे ॲडमिशन तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही कॅपराऊंडमधून तुमचा नंबर लागला होता की ट्युशन फीमधून, TFWSमधून, किंवा तुमचं ॲडमिशन डायरेक्ट स्पॉटमधून झालेलं आहे, किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून झालेला आहे, किंवा CLATमधून झालेलं आहे. हे तुमच्या ॲडमिशन पावतीवर असतेच, ते तुम्हाला माहीतसुद्धा असेल. तर सर्वप्रथम बघा, ज्या विद्यार्थ्याचा कॅपमधून नंबर लागलेला आहे गव्हर्नमेंट कोट्यातून, त्यांनी कोणते ऑप्शन घ्यायचे. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला CET मेरिट पर्सेंटेज टाकायचे. जे तुम्ही CETची एक्झाम दिली होती त्यामध्ये जे तुमचं स्कोअर होतं ते तुम्हाला इथं स्कोअर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा, जे तुमचं कॅपराऊंड भरलेला तुम्ही जो फॉर्म होता, तर त्याच्यामध्ये तुमचं एक कॅप ॲप्लिकेशन नंबर असते त्या फॉर्मवर. बघा अशी स्लिप असेल तर त्या असं इथं ॲप्लिकेशन ID दिलेला असते. तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथं ॲप्लिकेशन ID इथं तो टाकायचा आहे. तर बघा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. तर या डॉक्युमेंटमध्ये बघा तुम्ही एक तर तुमचा कॅप ID अपलोड करू शकता, किंवा तुमचं मेरिट पर्सेंटेजचं जे कॅपचं डॉक्युमेंट असते ते सुद्धा अपलोड करू शकता, किंवा तुमचा CLAT रिलेटेड डॉक्युमेंट असेल तर ते अपलोड करू शकता, किंवा तुमच्याकडे जर कॅपराऊंडमध्ये लागलेलं जे अलॉटमेंट लेटर असते ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. तर या 2-3 पैकी कोणतं एक डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता हा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली बघा इयर ऑफ स्टडी. तर आता आपण हे फर्स्ट इयरचं पाहत आहोत, तर त्यांनी आता इथं फर्स्ट इयर ऑप्शन घ्यायचा आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड इयर आणि त्याच्या पुढील वर्षाचं सांगणार आहोत. तर आता इथं फर्स्ट इयरवाले इथं आपल्याला फर्स्ट इयर ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर जे ऑप्शन आहे कम्प्लिटेड ऑर परस्यूम, तर इथं तुम्हाला परस्यूम घ्यायचं आहे, म्हणजे फर्स्ट इयरला आता ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन डेट फर्स्ट इयरची इथं आपल्याला टाकायची आहे. आता इथं फीस पेडमध्ये इथं आता आपल्याला लक्ष द्या. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मायनस करून फी भरलेली आहे, म्हणजे त्याची स्कॉलरशिप कॉलेजला जाणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी इथं त्यांना 0 फीस टाकायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फीस भरलेली आहे आणि कॉलेजने त्यांना पूर्ण फीसची पावती दिलेली आहे आणि फीस विद्यार्थ्याला मिळणार आहे, तरच त्यांनी इथं ते फी अमाऊंट इथं टाकायची आहे, नाहीतर 0 टाकायची आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही तुमच्या कॉलेजला सुद्धा विचारू शकता, एकदा विचारून सुद्धा घ्या. त्याच्यानंतर बघा, फीस टाकली असेल तर फीसची पावती अपलोड करणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही इथं तुमची ॲडमिशन रिसिप्ट किंवा तुमच्या शाळेचं यावर्षीचं बोनाफाईड तुम्ही या 2 पैकी एक अपलोड करू शकता. तर इथं तुमचं ते अपलोड करून घ्या. आता बघा, इथं इज प्रोफेशनलमध्ये जे कोर्स प्रोफेशनलमध्ये आहे तिथं ऑटोमॅटिक दाखवाल. जसे मेडिकल आहे, इंजिनियर आहे, लॉ कोर्स आहेत, त्याच्यानंतर BC वगैरे आहे, म्हणजे जे कोर्स तुमचे प्रोफेशनल मध्ये मोडतात ते तुम्हाला इथं ऑटोमॅटिक दाखवाल. आणि अशा विद्यार्थ्याला बघा, स्कॉलरशिप मिळण्यासाठी व्हॅलिडिटी अपलोड करणे आवश्यक असते, ते आपल्याला समोर अपलोड करायची आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बघा, इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी. तर तुमचं जे ॲडमिशन आहे, तुम्ही कॅटेगरीमधून तुमचा नंबर लागलेला आहे किंवा ओपनमधून, ते तुमचं योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर बघा, इथं मोड दिलेला आहे, तर तुमचं रेग्युलर ॲडमिशनवाले इथं रेग्युलर ऑप्शन घ्यायचा आहे. आणि जे डिस्टन्स कोर्समध्ये मोडतात, जसे ओपन युनिव्हर्सिटीमधले, त्यांनी इथं दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे. तर रेग्युलरवालीने तर रेग्युलरचा ऑप्शन घ्या बरोबर. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. पहा, आता फर्स्ट इयरवाल्याची डिटेल अशी या प्रकारे सेव्ह झालेली आहे. तर पहा, आपण जे आता सेव्ह केलं ते हे कॅपराऊंडवाल्यांसाठी होतं. आता ज्यांचं ॲडमिशन कॅपराऊंडच्या व्यतिरिक्त झालेलं आहे, स्पॉट ॲडमिशन झालेलं आहे किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर झालेलं आहे, तर त्यांना कॅप अलॉटमेंटचे डिटेल भरायची गरज नाही. त्यांना डायरेक्ट दुसरे ऑप्शन डायरेक्ट येतील. जसं आता इयर ऑफ स्टडी इथं त्यांना फर्स्ट इयर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट ऑर पर्सिंगमध्ये इथं त्यांना पर्सिंग घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तसंच ॲडमिशन डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर आता फीस टाकायची, जसं मी आता याच्या आधी सांगितलं होतं तशीच फी डिटेल टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं त्यांना जर फीस टाकली तर इथं पावती अपलोड करा. जर फीस 0 टाकली तर ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड अपलोड करा. त्याच्यानंतर इज प्रोफेशनलमध्ये ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तसंच इथं त्यांचं ॲडमिशन OBCमधून झालं, म्हणजेच रिझर्वेशनमधून झालं किंवा त्याच्या ओपनमधून झालेलं आहे, ते तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर मोडमध्ये रेग्युलर निवडायचं आहे. YCMचं वगैरे ॲडमिशन असेल तर त्यांनी ते डिस्टन्स ऑप्शन घ्यायचं आहे. तर मोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करा. आता बघा, आता आपण फर्स्ट इयरवाल्याची माहिती पाहिली, कॅपराऊंड आणि विदाऊट कॅपराऊंड दोघांची पाहिली. तर यानंतर बघा, आता आपण सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर यांची माहिती कशी भरायची करंट स्कोर डिटेलमध्ये ते पाहणार आहोत. तर बघा, जे विद्यार्थी कॅपराऊंडमध्ये आहेत, कॅपराऊंडमधून नंबर लागलेले आहेत, तर त्यांनी इथं बघा, गेल्या वर्षी जे आपण अपलोड केला होता कॅप ID सर्टिफिकेट, ते इथं क्लिक करून इथून तुम्हाला आधी सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे कॉलेजची डिटेलची दिलेली आहे माहिती, हे तुम्हाला नोट करून स्क्रीनशॉट मारायचा आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजचं कोर्स डिटेल, कॉलेजचे नाव वगैरे हे लवकर तुम्हाला या यादीमध्ये सापडेल. आणि ज्यांचं स्पॉट ॲडमिशन झालेलं आहे त्यांनी सुद्धा याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला ही माहिती भरायला ते पाहून सोपं जाते. तर त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. इथं आल्यावर बघा, तुम्हाला इथं एंट्र्या दिसतील तुमच्या गेल्या वर्षीच्या. जसं तुम्ही गेल्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये होते तर तुम्हाला इथं 1 एंट्री दिसेल. जर तुम्ही गेल्या वर्षी सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला 2 एंट्र्या दिसतील.
थर्ड इयरमध्ये असाल तर तुम्हाला 3 एंट्री दिसतात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शेवटची जी एंट्री आहे लास्टवाली, जी आपण गेल्या वर्षी ॲडमिशनची टाकली होती, जे पर्स्यूममध्ये असेल बघा इथं समोर, ते एक एंट्री तुम्हाला लास्टवाली डिलीट करायची आहे. आणि जे फर्स्ट इयरमध्ये गेल्या वर्षी होते तर त्यांना एकच एंट्री येईल, त्यांनी ते एक एंट्रीसुद्धा त्यांनी डिलीट करायची आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत सेकंड आणि थर्ड इयर, त्यांनी जे लास्टवाली एंट्री आहे ते इथून डिलीट बटनावर क्लिक करून डिलीट करायचं आहे. तर आधी ते डिलीट करून घ्या, त्याच्या आधी हे वरची माहिती सेव्ह करून घ्या आणि कॅपचं तुमचं जे लेटर आहे ते एकदा सेव्ह करून घ्या. आता आपण ही एंट्री डिलीट केली, त्याच्यानंतर बघा आता आपल्याला माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्स. तर तुमचं जे ॲडमिशन आता चालू आहे, तर तुम्ही बघा फर्स्ट इयरला ज्या वर्षी होते, गेल्या वर्षी असेल किंवा त्याच्या आधीच्या वर्षी असेल किंवा त्याच्या आधीच्या वर्षी, तर तुमचं फर्स्ट इयरचं ॲडमिशन म्हणजे तुमचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन तारीख आहे बघा, त्याच्यावरचे कोणतं वर्ष होतं तो वर्ष आपल्याला निवडायचा आहे, एकदम सुरुवातीचा फर्स्ट इयरचा. आणि बघा जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये असेल इथं ऑटोमॅटिक त्यांचं इयर येईल, त्यांना ते बदलायची गरज पडणार नाही. आणि जर तुम्ही समजा चुकीनं सर्व एंट्री जर डिलीट केला असेल तर तुम्ही पुन्हा टाकू शकता. तर इथं सर्वप्रथम तुमचं फर्स्ट इयरचं वर्ष आहे की नाही एकदा तपासून घ्या, नसेल तर बरोबर फर्स्ट इयरचं वर्ष टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट ज्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट निवडून घ्या, राज्य. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज ज्या जिल्ह्यामध्ये होतं ते जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तालुका निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन कशामध्ये मोडते, जसं तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहे, तर अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असे तुमचं इथं नाव येईल. त्याच्यानंतर दुसरं कोणतं असेल तुमचं क्वालिफिकेशन लेवल ते तुम्ही इथून निवडू शकता, तर बरोबर निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमची स्ट्रीम निवडून घ्या. स्ट्रीम मी आधीच जसं सांगितलं सायन्समध्ये, त्याच्यानंतर की तुम्ही BEdमध्ये असेल तर एज्युकेशन, त्याच्यानंतर मेडिकलला असेल तर हेल्थ सायल, त्याच्यानंतर नर्सिंग वगैरे आहे, त्याच्यानंतर इंजिनियर, तर तुमचं स्ट्रीम वगैरे निवडून घ्या. त्याच्यानंतर आता तुमचं कॉलेज नेम निवडून घ्या. तर बघा ज्यांच्या सर्व एंट्री डिलीट झालेल्या आहेत त्यांना सर्व टाकायला लागेल, बाकीचं इथं ऑलरेडी सेव्ह राहील, त्यांना फक्त खालची टाकायची आहे. तर ज्यांच्या सर्व एंट्री डिलीट आहेत त्यांनी हे आधी टाकून घ्या. आता बघा हे टाकण्यासाठी मी आता सांगितलं होतं की स्क्रीनशॉट काढा, तर ते स्क्रीनशॉटमधून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते लवकर सापडेल. त्याच्यानंतर तुमचं कोर्स नेम ते स्क्रीनशॉटमध्ये पाहून घ्या, बरोबर तुम्ही गेल्या वर्षी कोणतं टाकला होता ते. त्याच्यानंतर ॲडमिशन टाईप कॅपराऊंडवाल्यांनी इथं ते गेल्या वर्षी ज्याचं सेकंड इयर थर्ड होतं त्यांचं ऑटोमॅटिक येईल. जे नवीन आहेत फर्स्ट इयरला त्यांनी ते आपण आता मी सांगितलं होतं सेव्ह करून घ्या. ते कॅपराऊंडचं इथं तुम्हाला लेटर अपलोड करायचं आहे. जसं मी याच्या आधी सांगितलं की इथं तुम्हाला एक मेरिट पर्सेंटेज स्कोअर टाकायचा आहे इथं. तर इथं तुम्ही जे गेल्या वर्षी मेरिट स्कोअर टाकला होता तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. गेल्या वर्षी जे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर इथं टाकला होता तेच टाकायचा आहे. आणि तुमचं आधीचं कॅपराऊंड लेटर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. म्हणजे आपण जे स्क्रीनशॉटमध्ये डिटेल टाकलेली आहे तेच इथं डिटेल तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर आता खाली आपल्याला दुसरी माहिती भरायची. आता खाली या थोडं, तर याच्यानंतर बघा आता इयर ऑफ स्टडीमध्ये, तर याच्यामध्ये जे सेकंड इयरमध्ये यावर्षी विद्यार्थी आहेत तर इथं आता गेल्या वर्षीचंच आपल्याला इयर निवडायचं आहे. म्हणजे आधी जे गेल्या वर्षीचं आपण जे कोर्स आहे ते आपण पास झालेले तर आपल्याला मार्कशीट वगैरे टाकायची आहे. तर आधी गेल्या वर्षीचं इथं टाकून घ्यायचं आपल्याला, जे आपण एंट्री डिलीट केली होती गेल्या वर्षीची पर्स्यूमची, आता आपल्याला ते टाकायची आहे आणि ते कंप्लीट म्हणून दाखवायचं आहे. जे सेकंड इयरमध्ये होते त्यांनी इथं फर्स्ट इयरची तेच टाकायची आहे फर्स्ट इयर. जे यावर्षी थर्ड इयरमध्ये आहेत त्यांनी सेकंड इयरचं पासिंग टाकायचं आहे. जे फायनलमध्ये आहेत किंवा फोर्थ इयरमध्ये आहेत त्यांना इथं थर्ड इयरची पासिंग दाखवायची आहे. तर तुमचं इयर ऑफ स्टडी बरोबर निवडून घ्या. त्याच्यानंतर या ऑप्शनमधून आता आपल्याला कंप्लीट म्हणून दाखवायचं आहे. गेल्या वर्षीचा जे कोर्स आता आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन इयर फर्स्ट इयरचं जे ॲडमिशन आहे ते कोणत्या वर्षी झालेलं आहे इथं वर्ष येईल, तर एकदम सुरुवातीचं वर्ष इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर आता जे गेल्या वर्षीचं तुमचं जे इयर होतं त्याचं तुम्हाला इथं पर्सेंटेज टाकायचं आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही पास झालेले जे कोर्स आहे त्याची इथं तुम्हाला रिझल्ट तुम्ही पास ऑप्शन घ्यायचा आहे. जर एज्युकेटेड झाला असेल तर इथं एज्युकेटेडचा ऑप्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कसं झालेलं आहे, रिझर्वेशनमधून झालेलं आहे किंवा ओपनमधून, ते ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी जे पास झालेले कोर्स आहे त्याची तुम्हाला इथं मार्कशीट अपलोड करायची आहे. जर तुमचं सेमिस्टर वाईज असेल तर तुमच्या पूर्ण इयरचा मार्कशीट अपलोड करा. जर ॲन्युअल असेल तर तुम्ही एकसुद्धा करू शकता. जास्त असेल तर तुम्हाला ते एका PDF PDF करून अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन मोड घ्यायचं आहे, रेग्युलर आहे ते काय आहे ते तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मागील वर्षीची डिटेल तुमची सेव्ह झालेली आहे. आता तुम्हाला चालू वर्षाची डिटेल पर्सिंगमध्ये दाखवायचं आहे. तर आता बाकीची माहिती बघा ऑटोमॅटिक येईल. आता आपल्याला इथं काहीच बदल करायचा नाही. तर डायरेक्ट तुम्हाला आता इयर ऑफ स्टडीमध्ये जायचं आहे. इथं गेल्यावर आता तुम्हाला चालू वर्ष टाकायचं आहे. चालू वर्ष जे तुमचं ॲडमिशन आहे ते टाकायचं आहे. जसं तुम्ही इथं खाली फर्स्ट इयरची कंप्लीट दाखवली असेल म्हणजे तुम्ही यावर्षी सेकंड इयरमध्ये या. जर तुम्ही यावर्षी थर्ड इयरमध्ये असेल तर तुमची खालची एंट्री सेकंड इयरची पासमधून झालेली आहे. आता इथं तुमचं चालू वर्ष निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला समोरून पर्स्युइंग हा ऑप्शन घ्यायचा आहे 2 नंबरचं. त्याच्यानंतर तुम्हाला चालू वर्षाची इथं ॲडमिशन डेट टाकायची आहे.
तर याच्यानंतर तुम्ही फीज पेडचं ऑप्शन तुम्हाला जसं मी याच्या आधी दाखवलं तसं टाकायचं आहे 0 किंवा तुम्ही पूर्ण फी भरली असेल, पावती असेल तुमच्याकडे तर पूर्ण टाकू शकता. तर तुमचं फीज टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमची फीजची पावती किंवा तुमची बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करून घ्या, जे आधी दाखवलं होतं तसंच. त्याच्यानंतर मोड तुमचं सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह करून घ्या. तर पहा या प्रकारे तुमचं करंट कोर्स डिटेल पूर्णपणे बरोबर सेव्ह झालेला आहे. आता तुमचं पूर्ण वर्षाचं डिटेल इथं आलेलं आहे आणि याच्यामध्ये एक लक्ष घ्या, लास्टची जी एंट्री आहे ते पर्सिविंग आली पाहिजे, म्हणजे ते चालू आहे आणि बाकीचे वरचे जे एंट्री आहे ते सगळे कंप्लीटमध्ये आले पाहिजे आणि जे तुमचं वर्षाचं इयर आहे ते सिक्वेन्स बरोबर आलं पाहिजे, तरच ही तुमची माहिती सेव्ह होईल. तर वर्ष निवडताना बरोबर निवडा फर्स्ट इयर. आता या प्रकारे तुमचं चालू कोर्स डिटेल कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला मागील शिक्षण आपल्याला इथं टाकायचं आहे. तर मागील शिक्षण आपल्याला बघा 10वी पासून टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या या चालू करंट कोर्सच्या आधी तुम्ही जेवढं शिक्षण झालेलं आहे तेवढं तुम्हाला टाकायचं आहे. तर सर्वप्रथम आपण 10वीची डिटेल टाकणार आहोत. तिथं सर्वप्रथम 10वीसाठी बघा इथं SSC ऑप्शन आहे, हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर स्ट्रीममध्ये एकच ऑप्शन येईल SSC म्हणून, तो निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता तुमची 10वी कोणत्या राज्यात झाली, त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली, त्याच्यानंतर कोणता तालुका, हे सगळं निवडून घ्या. त्याच्यानंतर कोर्स डिटेलमध्ये इथं SSCचे येते. इथं एक महत्त्वाचं आहे बघा, तुमची 10वी CBSE बोर्डनं झाली असेल तर CBSE बोर्ड आहे इथं. महाराष्ट्र स्टेट बोर्डनं झाली असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डसुद्धा आहे. त्याच्यानंतर इतर बोर्डानं झाली असेल तर दुसरी बी ऑप्शन येतं. तर तुमचा बोर्ड तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोड रेग्युलरमधून झाला की डिस्टन्स एज्युकेशनमधून. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ॲडमिशन इयर, तर तुमचं 10वीचं ॲडमिशन तुम्ही कोण्या वर्षी केलेलं आहे तो वर्ष निवडायचा आहे. त्याच्यानंतर पासिंग इयरमध्ये तुम्ही पास कोणत्या वर्षी झाला. त्याच्यानंतर इथं तुमच्या 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. जी परीक्षा तुम्ही कोण्या महिन्यामध्ये दिली ते महिना तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर ऑप्टेन मार्क्समध्ये तर तुम्हाला एकूण गुणपैकी किती गुण मिळाले इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट मार्कशीटवर क्लिक करायचं आहे. तर बघा, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांची इथं मार्कशीट शो होईल, जुने विद्यार्थीची येणार नाही. तर ज्यांची आली नाही त्यांना इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर खाली यायचं आहे. इथं टोटल मार्क्स टाकायचे आहे मार्कशीटवरले. त्याच्यानंतर इथं तुमचा रिझल्ट पास निवडायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर अटेम्प्ट्स तुम्ही किती वेळेस परीक्षा दिली, 1 वेळेस 2 वेळेस, ते अटेम्प्ट टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर बघा, या शिक्षणानंतर तुमचं गॅप होतं का, गॅप होत असेल तर इथं येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचा ऑप्शन येईल, नसेल तर नो करा. आणि जर ऑप्शन येत नसेल तर तुम्ही तुमचं गॅप सर्टिफिकेट समोर अजून ऑप्शन आहे TCचा, त्याच्यासोबत सुद्धा तुमचं गॅप सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमची 10वीची डिटेल सेव्ह झाली. आता याचप्रमाणे तुमची 12वीची डिटेल, ग्रॅज्युएशनची डिटेल ॲड करून घ्या. म्हणजे तुम्ही या शिक्षणाच्या आधी किती शिक्षण तुमचं झालेलं आहे 10वी पासून तेवढे तुम्हाला इथे टाकायचं आहे, तर तो टाकून घ्या. आता मागील सर्व शिक्षण डिटेल टाकल्यानंतर आपल्याला हॉस्टेलची डिटेल टाकायची आहे. तिथं बघा खाली हॉस्टेलचा एक इथं डिटेल दिलेला आहे, इथं क्लिक करायचं आपल्याला. आता पहा, इथं 2 ऑप्शन आहेत, एक हॉस्टेलर आणि एक डे स्कॉलर. तुम्ही जर हॉस्टेलला ॲडमिशन नसेल तर तुम्हाला इथं डे ऑप्शन घ्यायचं, डे स्कॉलर ऑप्शन घ्यायचं आहे. जर तुमचं ॲडमिशन हॉस्टेलला असेल, तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेलचा ऑप्शन इथं घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या हॉस्टेलची डिटेल टाकायची आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं हॉस्टेल कोणत्या राज्यामध्ये आहे, त्याच्यानंतर जिल्हा, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर तुमचं हॉस्टेल कोणत्या प्रकारमध्ये आहे, खाजगी आहे किंवा शासकीय आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे किंवा तुम्ही भाड्याने वगैरे राहता, पेईंग गेस्ट वगैरे आहे, तर तुम्हाला ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हॉस्टेलचं तुमचं नाव निवडायचं आहे. जर गव्हर्नमेंट वगैरे असेल तर इथं लिस्ट वगैरे येते ऑटोमॅटिक. प्रायव्हेट असेल तर तुम्हाला टाईप करून वगैरे टाकायला लागेल. त्याच्यानंतर इथं हॉस्टेलचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर तिथला पिनकोड वगैरे, त्याच्यानंतर हॉस्टेलची तुमची ॲडमिशन डेट, त्याच्यानंतर इथं मेस म्हणजे जेवणाची वगैरे सुविधा उपलब्ध आहे का, ते तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक हॉस्टेलचं सर्टिफिकेट किंवा वार्डन सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. तर ही डिटेल टाकून घ्या. आता या प्रकारे बघा, तुमची 100% प्रोफाईल पूर्ण झालेली आहे. एकदा प्रोफाईल पुन्हा एकदा चेक करून घ्या. काही बदल असेल तर आधी बदल करून घ्या, त्याच्यामध्ये बदल करता येते. बदल करायचा असेल तर इथं प्रोफाईल बटन आहे, तर क्लिक करून आपण पुन्हा काही बदल असेल तर आपण चेक करून बदलू शकतो. त्याच्यानंतर आता बघा, तुमची प्रोफाईल पूर्ण झाली. आता तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरायचा आहे आणि स्कीमसाठी अप्लाय करायचा आहे. तर इथं बघा ऑल स्कीम असा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला जायचं आहे. तर इथं बघा, इथं डिपार्टमेंट दिलेला आहे आणि इथं स्कीम नेम दिलेला आहे. तर इथं लक्ष द्या बघा, तुमची जे जात प्रवर्ग आहे, तर तुमच्या जात प्रवर्गासाठी आणि तुमचं जे पालकाचं उत्पन्न आहे त्यानुसार तुम्हाला कोणती स्कीम घ्यायची आहे ते आता आपण 2 मिनिटात पाहणार आहोत. तर बघा, आता जे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांचं पालकाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांनी कोणतं डिपार्टमेंट घ्यायचं बघा, सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट हा निवडायचा आहे. तर बघा, इथे ऑप्शन डिपार्टमेंटचे दिलेले आहे. तर बघा, याच्यामध्ये डिपार्टमेंटचे नाव आहे, तर यामधून त्यांना हा डिपार्टमेंट घ्यायचा आहे. हे SC विद्यार्थ्यांसाठी. तर त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न SC विद्यार्थ्याचं 2.5 लाखापेक्षा कमी किंवा 2.5 लाख आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही स्कीम घ्यायची आहे. आणि SC कॅटेगरीमध्येच
ज्यांचे पालकाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फीज म्हणजेच फ्रीशिपचा फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच ही स्कीम निवडायची आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना ट्रायबल डिपार्टमेंट विभाग निवडायचा आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाख आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप निवडायची आहे, म्हणजे स्कॉलरशिप. आणि ज्यांचे पालकाचं उत्पन्न ST कॅटेगरीमधले 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी ट्युशन फी म्हणजेच फ्री शिपचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी OBC, SBC, VJNT आणि SCBC या कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांच्या पालकाचं उत्पन्न बघा 1.5 लाखापेक्षा कमी आहे, हे 4 कॅटेगरी त्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. आणि बघा जे विद्यार्थी या 4 कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांचं पालकाचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी फ्रीशिपचा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे ट्युशन फीचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, तर बघा ज्यांचं शिक्षण हे DTईमध्ये म्हणजेच टेक्निकल एज्युकेशनमध्ये येते, हायर एज्युकेशनमध्ये येते किंवा मेडिकल रिसर्चमध्ये येते आणि जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत तर त्यांनी बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना भरायचा आहे. आणि त्यांना जर वसतिगृहाचा फॉर्म भरायचा असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह ही स्कीम निवडायची आहे. 3 डिपार्टमेंटमध्ये. तर बघा ह्या 3 विभागामध्ये येणारे जे शिक्षण आहे ओपन कॅटेगरीचे त्यांनी हे स्कीम निवडायची आहे. तर जे विद्यार्थी मायनॉरिटी डिपार्टमेंटमधून फॉर्म भरणार आहेत तर त्यांनी बघा हे वाली स्कीम घ्यायची आहे. त्याच्यामध्ये त्यांचं जर ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल कोणत्या फील्डमध्ये, आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, लॉ किंवा एज्युकेशनमध्ये म्हणजेच BEdमध्ये, तर त्यांनी इथं स्टेट मायनॉरिटी स्कॉलरशिप पार्ट 2 असं हे DAची हे वाली स्कीम निवडायची आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे दुसरे कोर्स आहे प्रोफेशनल कोर्स जे आहेत ज्यांचे, तर त्यांनी इथं हे जे 3 इथं दिलेलं आहे स्कॉलरशिप फॉर स्टुडंट मायनॉरिटी कम्युनिटी पर्सिंग हायर अँड प्रोफेशनल कोर्स DTईमध्ये येणारे, DMARमध्ये येणारे आणि MCR म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये येणारे. तर या चार्टनुसार तुमची स्कीम इथं तुम्हाला निवडायची आहे. तर बघा इथं सर्वप्रथम डिपार्टमेंट निवडून घ्या आणि इथं स्कीम नेममध्ये बघा तुमच्या उत्पन्नानुसार तुमची स्कीम निवडून घ्या, स्कॉलरशिपमध्ये आहे की फ्रीशिपमध्ये. त्याच्यानंतर सर्च एक ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा एकदा स्कीम नेम, डिपार्टमेंट नेम दाखवलं जाईल. इथं डेट वगैरे आहे, स्टार्ट डेट, एंड डेट. ते याच्यासमोर एक डाउनलोड GR वगैरे आहे. तर याचे जे या शिष्यवृत्तीचे जे सर्व नियम, अटी वगैरे सगळे जे आहेत या PDF दिलेलं आहे. इथून तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. इथून PDF ओपन होते. त्याच्यानंतर इथं टेक ॲक्शनमध्ये बघा इथं अप्लाय बटन आहे, तर इथं क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म आता आपल्या स्कीमला अप्लाय होईल. तर इथं क्लिक करून घ्या. आता सर्वप्रथम बघा इज धिस अ रिन्युअल ॲप्लिकेशन. तर ज्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरला होता आणि यांना आता यावर्षी रिन्युअल करायचा आहे त्यांनी इथं यस करायचं आहे. जे फर्स्ट इयरला आहे पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत तिथं त्यांनी नो करायचं आहे. तर ज्यांनी इथं यस केलेलं आहे तर बघा तुम्हाला एक एंटर युअर लास्ट महाइस्कॉल ॲप्लिकेशन ID. तर ही ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं जे गेल्या वर्षीचं फॉर्म आहे तुमच्याकडे जर प्रिंट असेल त्याची, तर त्याच्यावरून तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID दिलेला असते, तो इथं टाकायचा आहे. जर तुमच्याकडे तो फॉर्म नसेल, तो हरवला, तो कसं काढायचा 2 सेकंदामध्ये पाहून घ्या. तर ते काढण्यासाठी इथं तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे. डाव्या साईडला आल्यावर इथं माय ॲप्लिकेशन स्कीम हिस्ट्री इथं एक ऑप्शन येते. तिथं क्लिक केल्यानंतर इथं गेल्या वर्षीचं तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म जर गेल्या वर्षीचा अप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्ह टॅबमध्ये दिसेल, स्क्रुटिनीमध्ये असेल तर स्क्रुटिनी टॅबमध्ये दिसेल. त्याच्यानंतर फंड डिस्बर्स असेल तर इथं 4थ्या टॅबमध्ये दिसेल. तर हे तिन्ही टॅब ओपन करून पहा. तिथे एक तुम्हाला एक एंट्री दिसते. तर एंट्रीमध्ये बघा इथं एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. हे ॲप्लिकेशन नंबर लिहून घ्या. आता हेच ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला रिन्युअलसाठी टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा इथं लिव्हिंग सर्टिफिकेट, तर इथं तुमची शेवटची TC तुम्हाला जोडायची आहे. तर TC जोडताना लक्ष द्या, तुमचं जर गॅप सर्टिफिकेट असेल आणि याच्या आधी गॅपचा अपलोड करायचा ऑप्शन नसेल तर तुम्हाला TC सोबतच एका PDFमध्ये गॅप सर्टिफिकेटसुद्धा अटॅच करून अपलोड करायचं आहे. आणि गॅप नसेल तर नुसतं मग एक तुमची TCच अपलोड करा. त्याच्यानंतर बघा इथं डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुमच्या पॅरेंट्सचं तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे किती तुमच्या मुलांनी घरातला लाभ घेतलेला आहे. तर त्याचं हे तुम्ही असं सर्च करून हे नाव गुगलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देऊन जाईल, तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. तर बघा अशा प्रकारचं एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे. हा डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुमच्या पालकाच्या नावाने लिहायचं आहे. इथं पालकाचं नाव, त्याच्यानंतर इथं गाव, तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर किती एकूण अपत्य आहे तुमच्या घरी, त्याच्यामध्ये मुले किती आहेत, त्याच्यानंतर बघा जो विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरतो त्याचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे ह्या रेषेवर. आणि तो कितव्या नंबरचा हा लाभार्थी आहे तो तुम्हाला इथं राईट करायचा आहे. त्याच्यानंतर तो मुलगी असेल तर स्त्री, पुरुष असेल तर मुलगा असेल तर पुरुष इथं राईट करायचा आहे.
त्याच्यानंतर इथं तो कोणत्या शाळेमध्ये आता तुमचं ॲडमिशन आहे तो कॉलेजचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं अभ्यासक्रमाचं म्हणजे आता तुमचं ॲडमिशन कोणत्या कोर्समध्ये आहे, जसं 11वी आहे, 12वी आहे, त्याच्यानंतर BSc, BCom कोणतंही, त्याच्यासोबतच तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ते सुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता स्कॉलरशिप स्कीम, तर आपण जे स्कॉलरशिप आता इथं निवडली तो स्कीमचं इथं नाव टाकायचं आहे. जसं बघा आपण इथं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप OBC जोन इथं हे फॉर्म भरत आहोत, त्यांनी हे टाकायचं आहे. ज्यांचं जे आहे त्यांनी ते बरोबर टाकायचं इथं पाहून. त्याच्यानंतर बघा याच्यापूर्वी किती लाभार्थ्यांनी तुमच्या घरातील इथं किती मुलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते आकडा टाकायचा आहे. जर घेतला असेल तर त्यांचं इथं तुम्हाला नाव द्यायचं आहे. नाही घेतला असेल तर 0 करून इथं तुम्हाला डॅश मारायचा आहे. त्याच्यानंतर इथं दिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर ठिकाण, कॉलेजचं ठिकाण तुम्ही लिहू शकता, कॉलेज कुठलं आहे ते. त्याच्यानंतर इथं पालकाची स्वाक्षरी करायची आहे आणि याच्यानंतर विद्यार्थ्याची स्वाक्षरी करायची आहे. त्याच्यानंतर हे फॉर्म तुम्हाला स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हॅव अप्लायड फॉर एनी अदर स्कॉलरशिप, तुम्ही दुसऱ्या कोणत्या स्कॉलरशिपसाठी अजून फॉर्म भरला आहे का, तर इथं तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं बघा इथं कॅस्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट व्हॅलिडिटी बघा, जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्समध्ये आहे, जसं मेडिकलमध्ये आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे, B.Ed वगैरे करत आहे किंवा लॉमध्ये आहे, तर त्यांचा जे कोर्स आहे, जे प्रोफेशनल कोर्समध्ये आहे त्यांना व्हॅलिडिटी अपलोड करणे कंपल्सरी आहे. बाकीच्यासाठी ऑप्शनल आहे. ज्यांचं अवेलेबल आहे बाकी कोर्सवाले त्यांनी अपलोड करू शकता, पण जे प्रोफेशनल कोर्सवाले आहेत त्यांना ते करणं कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं राशन कार्ड इथं अपलोड करा, दोन्ही पेज, मागलं आणि पुढचं. तर याच्यानंतर बघा किती मुलं तुमच्या घरामध्ये आहेत, किती पाल्य आहेत, तर 1 आहे, 2 आहे किंवा 2पेक्षा जास्त आहे, तुम्हाला ते निवडायचं आहे. तर ते निवडल्यानंतर 2पेक्षा जास्त मुलांनी ते या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, ते तुम्हाला इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड डिक्लेरेशन, हेच जे आपण इथं वर अपलोड केलं होतं डिक्लेरेशन, तेच तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, 2पेक्षा अधिकनं घेतलं नाही म्हणून. तर बघा जे मेडिकल स्टुडंट आहेत, ज्यांचं ॲडमिशन MBBS, BMS किंवा BDSला आहे, तर त्यांना त्यांच्या पालकांचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तसेच त्या विद्यार्थ्याचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड अपलोड करायचा ऑप्शन येईल. त्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर अजून बघा अलग अलग कोर्सनुसार 2-3 एक डॉक्युमेंट येतील, त्यानुसार तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती इथं ओपन होईल. ते तुम्हाला एकदा पूर्ण चेक करायचं आहे. जर याच्यामध्ये काय दुरुस्ती असेल तर आताच बॅक प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंटसुद्धा बघा इथं दिलेले आहे, व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले त्याची लिस्ट येईल. ते डॉक्युमेंट एकदा पूर्ण पाहून घ्या बरोबर अपलोड झाले की नाही. त्याच्यानंतर इथं एक डिक्लेरेशन आहे, इथं तुम्हाला डिक्लेरेशन वाचायचं आहे आणि या बॉक्सवर राईट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे फॉर्म आहे इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचं फॉर्म आता सबमिट होईल. पाहता या प्रकारे तुमचा फॉर्म पूर्णतः सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर बी मिळाला असेल, ते नोट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ओके करायचं आहे. आता यानंतर तुमच्या फॉर्मची आता तुम्हाला प्रिंट काढायची आहे. त्यासाठी इथं तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे माय अप्लाइड स्कीमवर. इथं क्लिक केल्यानंतर बघायचं एक अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन असं एक टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यावर तुमच्या फॉर्मची इथे एंट्री दिसेल. त्याच्यानंतर इथं की व्ह्यू फॉर्म एक ऑप्शन आहे बघा, इथं व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं प्रिंटचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तर इथं क्लिक करून तुम्ही तुमची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. आणि हे प्रिंट आणि तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले त्याची एक परत तुम्हाला कॉलेजला सबमिट करायची आहे. त्याच्यानंतर कॉलेजमधून तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला जाईल आणि डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप ते पाठवली जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असला चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.